मंडळी, TDS अनेक प्रकारच्या उत्पन्नावर लागू केला जातो। यामध्ये बँकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावरील TDS, फ्रीलान्सिंगच्या उत्पन्नावरील TDS, डिव्हिडंडच्या रकमेवरील TDS तसंच पगारावरील TDS यांचा समावेश होतो। याशिवाय अनेक इतर उत्पन्नांच्या स्त्रोतांवर सुद्धा TDS कपात केली जाते। आज आपण बघणार आहोत पगारावरील TDS कपात करण्याचे नियम काय काय आहेत। म्हणजे जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला जो दर महिन्याला पगार मिळतो त्यावर एक प्रकारचा आगाऊ कर किंवा ॲडव्हान्स टॅक्स आकारला जातो। त्या कराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात आधी आपण बघूया TDS म्हणजे नेमकं काय असतं। TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स। थोडक्यात तुम्हाला जे उत्पन्न मिळतं, मग ते उत्पन्न कुठल्याही प्रकारचं असो, त्यावर आधी टॅक्स लागू केला जातो आणि मग तुमचं उत्पन्न तुम्हाला दिलं जातं। यालाच TDS किंवा टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स असं म्हणतात। सामान्यपणे याच्या बरोबर उलट होतं। आपल्याला आधी उत्पन्न मिळतं आणि त्यावरील कर आपण नंतर भरतो। नंतर म्हणजे ते वर्ष संपल्यावर भरतो। मात्र TDS आपल्या उत्पन्नातून आधीच कापून घेतला जातो आणि तो प्राप्तिकर विभागाकडे जमा केला जातो। तेव्हा TDSच्या नियमाप्रमाणे आपल्याला नोकरीतून मिळणाऱ्या पगारावर सुद्धा आधी TDSची रक्कम वजा केली जाते आणि मग उर्वरित पगाराची रक्कम आपल्याला दिली जाते। मात्र कुठल्याही TDSच्या कपातीसाठी काही नियम असतात। हे नियम प्राप्तिकर विभागाकडूनच जारी केले जातात आणि त्यांची अंमलबजावणी करणं ही तुमच्या कंपनीची म्हणजे जिथं तुम्ही काम करता त्या कंपनीची जबाबदारी असते। आणि याच नियमाला अनुसरून जर तुमचं पगाराचं उत्पन्न TDSसाठी पात्र ठरत असेल तर TDS कापून घेणं हे संबंधित कंपनीसाठी बंधनकारक असतं। तेव्हा आता बघूया पगारावरील TDS कपातीसाठीचे काही नियम। पहिला नियम आहे, जर तुमचं वार्षिक उत्पन्न करपात्र होत असेल म्हणजे जुन्या करप्रणालीनुसार 5 लाखांपेक्षा जास्त किंवा नवीन करप्रणालीनुसार 7 लाखांपेक्षा जास्त तुमचं उत्पन्न होत असेल तर तुमच्या पगाराच्या रकमेतून TDS कपात केली जाते। मात्र नवीन करप्रणालीनुसार आता आर्थिक वर्ष 2025-26 पासून जर तुमचं उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा जास्त होत असेल तरच TDS कपात करण्यात येणार आहे। मात्र याबाबतीत तुम्ही योग्य करप्रणाली निवडणं आवश्यक आहे, अन्यथा तुमच्या पगाराच्या उत्पन्नावर नवीन करप्रणालीनुसार TDS कपात केली जाईल, कारण नवीन करप्रणाली आता डिफॉल्ट करप्रणाली करण्यात आली आहे। दुसरा नियम आहे, पगारातून TDS कपात करण्यासाठी कोणताही निश्चित दर नाही। पगारावरील TDS संबंधित आर्थिक वर्षासाठी असलेल्या प्राप्तिकराच्या स्लॅब दरांच्या आधारे मोजला जातो। थोडक्यात तुमचं उत्पन्न करप्रणालीनुसार ज्या स्लॅबमध्ये येत असेल त्या टॅक्स स्लॅबच्या टक्केवारीनुसार TDSची कपात केली जाते। मात्र तुमच्या पगाराच्या उत्पन्नावरील TDS कपात टाळण्यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विभागाने अनेक वेगवेगळ्या सवलती आणि वजावटी दिलेल्या आहेत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचं करपात्र उत्पन्न कमी करू शकता, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नावरील TDS सुद्धा कमी होण्यास मदत होईल। तिसरा नियम आहे, तुम्ही तुमच्या कंपनीला नवीन करप्रणाली निवडण्यासाठी सूचना केली असल्यास नवीन करप्रणालीचे टॅक्स स्लॅब आणि कर कपातीचे नियम वापरून तुमच्या TDSची आकडेमोड केली जाईल। म्हणजे नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत मिळणाऱ्या सवलती आणि वजावटी गृहीत धरून उत्पन्नावर TDS आकारला जाईल। तसंच जर तुम्ही तुमच्या कंपनीला जुनी करप्रणाली निवडण्यासाठी सूचना केली असेल तर जुन्या करप्रणालीचे टॅक्स स्लॅब आणि कर कपातीचे नियम वापरून तुमच्या TDSची आकडेमोड केली जाईल। म्हणजे जुन्या टॅक्स रेजिम अंतर्गत मिळणाऱ्या सवलती आणि वजावटी गृहीत धरून उरलेल्या उत्पन्नावर TDS आकारला जाईल। चौथा नियम आहे, नवीन किंवा जुनी करप्रणाली निवडण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर तुम्ही 80C, 80D किंवा प्राप्तिकराच्या नियमाप्रमाणे इतर ठिकाणी प्राप्तिकरात बचत होण्यासाठी गुंतवणूक केली असेल तर जुनी करप्रणाली तुमच्यासाठी योग्य ठरेल। मात्र अशा प्रकारच्या बचत योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली नसेल तर तुमच्यासाठी नवीन टॅक्स रेजिमची निवड करणं योग्य ठरेल। मात्र मागील वर्षीच्या बजेटपासून नवीन करप्रणालीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या सवलती आणि वजावटी देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही नवीन करप्रणाली निवडली तरीसुद्धा तुम्हाला टॅक्समध्ये मोठ्या रकमेची बचत करता येते। नवीन करप्रणालीमध्ये कोणकोणत्या सवलती आणि वजावटी मिळतात याची माहिती देणारा एक व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आहे, त्याची लिंक आत्ता आय बटनमध्ये तुम्हाला दिसत असेल। तसंच ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे, त्यावर क्लिक करून तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता। पाचवा नियम आहे, पगारावरील TDSची कपात दर महिन्याला केली जाते। कलम 192 नुसार कर्मचाऱ्याचा पगार जर TDSसाठी पात्र असेल तर कर्मचाऱ्याला पगार देताना कंपनीकडून पगारावर TDS कापून घेणं बंधनकारक असेल। त्यामुळे कर्मचाऱ्याला दर महिन्याला पगार मिळत असल्याने कंपनीला दर महिन्याला पगारावर TDSची कपात करावी लागेल। आणि जर एखादी कंपनी दर महिन्याला TDS कपात करण्यात अयशस्वी झाली तर ती कंपनी दंड आणि व्याज भरण्यास पात्र असेल।
6वा नियम आहे TDS कपात करण्याआधी कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या करपात्र रकमेची व्यवस्थित आकडेमोड केली जाणं आवश्यक ठरेल, ज्यामध्ये वेगवेगळ्या सवलती आणि वजावटींचा समावेश आवश्यक असेल आणि त्यानंतर जी रक्कम उरेल त्यावर TDS कपात करता येऊ शकेल। म्हणजे काय तर प्राप्तिकर विभागाकडून कराच्या रकमेत कपात करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात आणि ज्या कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या भत्त्यांच्या स्वरूपात दिल्या जातात, उदाहरणार्थ घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता इत्यादी। तसंच अनेक वजावटी दिल्या आहेत, उदाहरणार्थ 80C अंतर्गत PPF, PF इत्यादी, 80D अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स इत्यादी। तर अशा सवलती आणि वजावटींच्या रकमा एकूण उत्पन्नातून वजा करून उर्वरित रकमेवर TDS कपात करता येईल। मात्र या सवलती आणि वजावटींची रक्कम वजा केल्यावर जर कर्मचाऱ्याचं उत्पन्न प्राप्तिकर विभागाने दिलेल्या मर्यादेहून कमी होत असेल तर TDS कपात केली जात नाही। उदाहरणार्थ जर तुमचा पगार 8 लाख रुपये आहे आणि तुम्ही जुना टॅक्स रेजिम निवडला असेल आणि तुम्ही सगळ्या सवलती आणि वजावटी मिळून एकूण 3 लाख रुपयापर्यंत दावा केला तर तुमचं करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये एवढं शिल्लक राहील आणि जुन्या टॅक्स रेजिमनुसार 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे, त्यामुळे तुमच्या या उत्पन्नावर TDS कपात केली जाणार नाही। इथं तुम्ही नवीन टॅक्स रेजिम निवडला तर तुम्हाला फक्त 1 लाखांच्या सवलती आणि वजावटींचाच दावा करावा लागेल, त्यामुळे तुमचं उत्पन्न 7 लाख होईल आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे, त्यामुळे तुम्हाला या बाबतीतही TDS कपात केली जाणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही TDS कपात टाळू शकता। 7वा नियम आहे इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 192 अंतर्गत पगारावरील TDSची कपात अनिवार्य आहे। प्रत्येक कंपनी जी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देते त्या उत्पन्नाची रक्कम मर्यादेपेक्षा जास्त असेल, म्हणजे नवीन करप्रणालीनुसार 7 लाखांहून जास्त आणि जुन्या करप्रणालीनुसार 5 लाखांहून जास्त उत्पन्न असेल तर त्या पगारावर TDS कपात करणं अनिवार्य आहे। मात्र पुढील वर्षापासून म्हणजे आर्थिक वर्ष 2025-26 पासून नवीन टॅक्स रेजिमसाठी हीच मर्यादा 12 लाख रुपये करण्यात आली आहे। म्हणजे तुमचं उत्पन्न आर्थिक वर्ष 2025-26 पासून जर 12 लाखापर्यंत असेल तर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत तुमचं उत्पन्न करमुक्त होईल। मात्र त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर नवीन टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल। 8वा नियम आहे तुमच्या पगाराच्या रकमेवर कपात केलेला TDS तुम्हाला परत मिळू शकतो, मात्र त्यासाठी तुम्हाला आयकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक आहे। तसंच आयकर विवरणपत्र भरताना तुम्ही काही वजावटींचा उल्लेख केला ज्यामुळे तुमचं उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी झालं तर तुम्ही TDSची रक्कम परत मिळवू शकता। मात्र जर तुम्ही आयकर विवरणपत्र भरलं नाही तर तुम्हाला यापैकी कुठल्याही सवलतीचा किंवा वजावटीचा फायदा मिळणार नाही। त्यामुळे दरवर्षी न विसरता आयकर विवरणपत्र भरत चला आणि प्राप्तिकराच्या रकमेत बचत करा किंवा उत्पन्न करमुक्त करा। तर मंडळी, हे होते पगाराच्या रकमेवर जी TDS कपात केली जाते त्याचे काही नियम। मात्र तुम्ही जर वेगवेगळ्या सवलती आणि वजावटींचा नीट उपयोग केला तर तुमच्या उत्पन्नातून लाखो रुपयांचा कर तुम्ही वाचवू शकता। मात्र त्यासाठी तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला या सर्व गोष्टींचा तपशील तुमच्या कंपनीकडे द्यावा लागेल, म्हणजे तुमची कंपनी योग्य प्रकारे तुमच्या उत्पन्नावरील कराची आकडेमोड करेल आणि योग्य TDS कपात करेल। आणि त्यासाठी तुम्हाला 80C अंतर्गत येणाऱ्या योजना, हेल्थ इन्शुरन्स किंवा अशाच अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल। पण इथं एक गोष्ट अजून लक्षात ठेवावी लागेल की 80C, 80D, 80GG, 80TTA अशा कलमांतर्गत मिळणाऱ्या वजावटी फक्त जुन्या करप्रणालीची निवड केल्यास मिळतात, मात्र नवीन करप्रणालीची निवड केल्यास यातील बऱ्याच वजावटी मिळत नाहीत। त्यामुळे करप्रणालीची निवड करताना एक साधी गोष्ट विचारात घ्या की जर तुम्ही प्राप्तिकरात वजावट मिळवून देणाऱ्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्ही जुनी करप्रणाली निवडणं योग्य ठरेल आणि जर तुम्ही अशा कुठल्याही योजनांमध्ये गुंतवणूक केली नसेल तर नवीन करप्रणाली निवडू शकता। मात्र आता येत्या काळात नवीन टॅक्स रेजिम निवडणाऱ्यांची संख्या वाढणार आहे, कारण प्राप्तिकर विभागाकडून नवीन टॅक्स रेजिम जास्त सुविधाजनक करण्यात आला आहे। धन्यवाद।